नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मयोगीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा, जो कंबाईन 2025 चा पेपर आहे तो 21 डिसेंबरला होणार आहे. त्याच्या धर्तीवरती आपण शाळेवरती म्हणजे आयोगाच्या केंद्रावरती 5 टेस्ट सिरीज पण काय बरं नाशिकमध्ये काय आपण घेत आहोत. तर तो जो पहिला पेपर झालेला आहे जो 16 नोव्हेंबरला पहिला पेपर झालेला बघा, त्याचे आपण काय बघणार आहे, आन्सर की बघणार आहे. पेपर तुम्हाला मी कालचा जो इकॉनॉमीचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पूर्ण पेपर हा तुमचा आयोगासारखा सेट केलेला आहे. ड्युअल लँग्वेज मध्ये पेपर तुम्हाला मराठी आणि खाली काय तुमचं इंग्लिश मध्ये सापडेल. म्हणजे पूर्ण तुम्हाला आयोगाचा एक फील देण्याचा आम्ही काय केलाय, प्रयत्न केलाय. त्याच्यावरती इकॉनॉमीचे 15 प्रश्नांचं तुमचं काय विश्लेषण तुम्हाला युट्यूबवर काल टाकलेलं आहे, तुम्ही बघून घ्या. त्याच्यातून तुमची बऱ्यापैकी पूर्ण इकॉनॉमीची काय होईल रिव्हिजन होईल किंवा जो थोड्या तुमच्या काय सिली मिस्टेक होत आहे ते तुम्हाला समजतील, अप्रोच तुम्हाला समजेल. आज आपण बघणार बघा पॉलिटीचे प्रश्न, जे तुमचा आयोगाचा जो पॅटर्न आहे त्याच्यानुसार 51 पासून ते 65 पर्यंत तुमचे आले क्वालिटीचे प्रश्न राहतात. ते आपण एकदा क्वालिटीचे प्रश्न बघू शकता आणि त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन पण बघू. येस, पहिला जो आपला क्वालिटीचा प्रश्न बघा, की राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्तीनं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्ती वय हे तुम्हाला किती बरं 60 वरून किती केलं बरं 62 वर्षपर्यंत येईल. तुम्हाला एवढं बेसिक माहित पाहिजे. म्हणजे हायकोर्ट आहे तुमचं आलं त्यांचं निवृत्ती वय किती बरं 65. सुप्रीम कोर्ट आहे तर त्याचं किती तुमचं आलं 65. हे तुम्हाला माहिती आहे. मग अगोदर किती होतं तर 60 वर्ष होतं. 60 वर्षावरून आपण किती केलं 65 केलं. आता या दोन गोष्टींच्या बाबतीत झालेल्या पहिली गोष्ट हे तुम्हाला माहित आहे. एक असं सेम टू सेम झालेलं आहे एमपीसीच्या बाबतीमध्ये. एमपीसीच्या ज्या सदस्यांचा किंवा अध्यक्षांचा कार्यकाळ आहे तो पण आपण किती बरं 60 वर्षापासून किती वर्षापर्यंत वाढवलेला आहे 62 वर्षापर्यंत वाढवला. म्हणून तुम्हाला प्रश्न इथे येऊ शकतो. तर आपण बघू इथे तुम्हाला काय करायचं बघा, एक मिनिट फक्त. ऑप्शन्स बघू आपण. 11वी घटना दुरुस्ती दिली 1900 किती बरं 60. नंतर 15वी घटना दुरुस्ती दिली 1900 किती बरं 63. नंतर 41वी घटना दुरुस्ती दिली 1974 आणि 43वी घटना दुरुस्ती दिली 1900 किती बरं 75. तर तुम्हाला एक फेवरेट घटना दुरुस्ती माहित राहते बघा प्रत्येक वेळेस क्वालिटी मध्ये, ती आहे काय बरं 43. 43वी घटना दुरुस्ती 1900 कितीची बरं 76. मग याच्यावरूनच आपण ऑप्शन एलिमिनेट केले पाहिजे बघा. जर 42वी घटना दुरुस्ती 1976 ची तर 43वी 75 ची असू शकते का? 76 ची किंवा 76 नंतर ते असेल ना. तुमचा पहिला ऑप्शन इलिमिनेट होतो कोणता बरं तुमचा वाला? चौथा ऑप्शन काय होतो बरं इलिमिनेट होतो बघा. 41वी घटना दुरुस्ती एवढा गॅप नाही राहणार तुमचा, लक्षात ठेवा. हा कितीची कधीची दाखवली ते 74 ची. 42 कधीची बरं 76 ची. तर ही पण एक तर 75 ची असेल नाही एक तर कधी बरं 70 ची असू शकते. 74 तर 2 वर्षाला खूप गॅप होतो म्हणून हे पण ऑप्शन काय केले तुमचं इलिमिनेट होतं. हा अप्रोच तुम्हाला कळला पाहिजे. लक्षात ठेवा की 43 कितवी 43 कितवी 41वी कितवी राहिला बघा तुमची 11वी घटना दुरुस्ती आणि कोणती राहिली बरं तुमची वाली 15वी घटना दुरुस्ती. तर जे 60 वर्षापासून 62 पर्यंत वय वाढवलेले ते कोणत्या घटना दुरुस्ती केलेले आहे? 15व्या घटना दुरुस्ती केले. तुमचं उत्तर तर हे येतं. परंतु आता टेस्ट सिरीजचा अर्थ असं नाही होत का चला उत्तर काढलं आणि पुढे जायचं. तर तुम्हाला बाकीचे जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनचंही तुम्हाला स्पष्टीकरण माहित पाहिजे किंवा याच्यापैकी तुम्हाला कोणताही घटना दुरुस्ती आयोग तुम्हाला विचारू शकते. मग आपण पहिले बघू बघा. पहिली जी तुमची घटना दुरुस्ती पहिला जो प्रकार आहे तुमचा 11वी घटना दुरुस्ती ऍक्च्युअली 1960 ची नाही 1900 किती बरं 61 ची घटना दुरुस्ती आहे. म्हणजे कशाचे रिलेटेड आहे तर हे तुम्हाला माहित पाहिजे. 11वी घटना दुरुस्ती ही आहे ती आहे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीशी रिलेटेड. प्रश्न तुम्हाला विचारतील. ओके, आता उपराष्ट्रपतीची नव्याने काय नवीन उपराष्ट्रपती पण आपल्याला आलेले आहे तुम्हाला या महिन्यामध्ये. तर तिथे प्रश्न विचारला की उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीशी रिलेटेड कोणती घटना दुरुस्ती तर कोणती बरं 11वी. मग काय होतं तर पहिल्यांदा जेव्हा यांची निवडणूक ही कशामध्ये केली जायची तर संयुक्त बैठकीमध्ये जॉईंट सिटिंग अरेंजमेंट राहायची त्याच्यामध्ये केली जायची. आता तुम्हाला संयुक्त बैठक वगैरे सगळं माहित पाहिजे. संयुक्त बैठक ही कोणत्या कलमानुसार आहे तर कलम 100 किती बरं 8 आहे. संयुक्त बैठक ही कोणत्या देशात बघितली आपण तर काय ऑस्ट्रेलिया. हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये काय बरं माहिती पाहिजे. या संयुक्त बैठकीत पहिले तुमच्या उपराष्ट्रपतीची निवडणूक घ्यायची. आता 11व्या घटना दुरुस्तीने ही तरतूद रद्द केली आणि याच्यासाठी तुम्हाला संयुक्त बैठकीच्या ऐवजी काय बरं निर्वाचन मंडळ असेल. हे कोणत्या घटना दुरुस्तीने केलंय तर
ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला विश्लेषण जमलं पाहिजे. म्हणजे जो पेपर हा पेपर तुम्हाला भेटेल असेल, या पेपरचे ऑप्शन तुम्ही रंगवायचा प्रयत्न करा. म्हणजे पूर्ण जो स्पेस आहे हे तुम्हाला भरण्याचा प्रयत्न करा. कारण जेणेकरून जेव्हा तुम्ही पेपर राहणार 21 डिसेंबरला, 19 आणि 20 तारखेला काय करायचं, तर तुम्हाला या टेस्ट सिरीजद्वारे तुम्हाला काय देता आली पाहिजे, रिव्हिजन देता आली पाहिजे. अशा आपल्या टोटल 5 टेस्ट सिरीज होणार आहे. म्हणजे तुम्हाला पॉलिटीचे टोटल तुम्हाला किती प्रश्न भेटतील, 75 प्रश्न भेटतील. लक्षात ठेवा, ही तुमची परफेक्ट रिव्हिजन होईल. पुढची बघा 15वी घटना दुरुस्ती तुम्हाला कळली, वयवारी वाढवली बघा 60 आणि 62. अजून एक महत्वाची, तर हायकोर्टच्या रिलेटेड काय म्हणजे काही जर विचारलं तुम्हाला, त्याला फिक्स उत्तर माहित नसेल, तर त्यावेळेस तुम्हाला कोणती घटना दुरुस्ती मारायची आहे, 15वी. कारण बऱ्याचशा गोष्टी आहे हायकोर्टच्या ह्या 15व्या घटना दुरुस्तीमध्येच तुम्हाला सापडते. पुढची महत्वाची घटना दुरुस्ती बघा 41वी घटना दुरुस्ती. तुम्हाला प्रश्न विचारू शकता. लक्षात ठेवा, 41व्या घटना दुरुस्तीमध्ये पण तुमचं वय वाढवलंय. 60 वर्षापासून किती केलं बघा, 66. पण ते कोणाचं माहितीये का, तर ते आहे एमपीसीच्या रिलेटेड, राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य आणि काय बरं, प्रत्यक्षाच्या रिलेटेड आहे. म्हणून तुम्हाला काही प्रश्न भविष्यामध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, तर तुम्हाला करंट मध्ये पण एका ज्याची जी संरचना आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची, ती थोडीशी चेंज करायचं चालू आहे. पहिले 1+ काहीतरी 5 काहीतरी सदस्य असायचे, आता 1+6 असं काहीतरी त्यांच्यावालं बदलायचं चालू आहे. तुम्हाला जर कधी प्रश्न विचारला, लक्षात ठेवा, इथे बरं 60 ते 62 वय वाढवलं एमपीसीचं, राज्य लोकसेवा आयोगाचं. कोणत्या घटना दुरुस्तीने बरं, 41. ओके, 43वी घटना दुरुस्ती. ही एवढी तुम्हाला चर्चेमध्ये नसते, परंतु थोडस तुम्हाला माहित पाहिजे, जे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट आहे त्यांना न्यायालय पुनर्विलोकनाचा अधिकार असतो. तर इंदिरा गांधीजींनी न्यायालयीन पुनर्विलोकनाचा जो अधिकार आहे तो काय केला होता बरं, थोडा मर्यादित केला होता. कोणाचा, सुप्रीम कोर्ट आणि काय बरं, हायकोर्टचा. 42व्या घटना दुरुस्तीने वगैरे त्यांना पुन्हा प्राप्त झालेला आहे बघा, सुप्रीम कोर्ट आणि कोणाला बरं, हायकोर्ट. लक्षात ठेवा, कोणत्या घटना दुरुस्तीने बरं, 43व्या. ओके, पण ही 75ची नाही आहे, ही तुमची 1976ची. ओके, तर या 4 घटना दुरुस्त्या तुम्हाला माहिती पाहिजे. तर हे तुम्ही थोडस बघा, त्याच्यापैकी तुम्हाला मला असं वाटतं तुम्हाला रिपीट 15वी विचारतील किंवा रिपीट पुन्हा कोणती विचारतील बरं, 41 विचारतील. कारण दोन्ही गोष्टी आपल्या कोणाच्या रिलेटेड आहे, राज्याच्या रिलेटेड आहे. कंबाईनचा अभ्यास करताना राज्याच्या ओरिएंटेड आपण काय करतो बरं, अभ्यास करतो. ठीक आहे, याचं उत्तर तुम्हाला काय बरं, 15वी घटना दुरुस्ती. पुढे जाऊ आपण. पुढचा जो प्रश्न बघा आपला, प्रश्न हा एक कशाच्या रिलेटेड, राज्याच्या कशा बरं, अर्थ विधायक, मनी बिल. ओके, तुम्हाला माहिती आहे बिलाचे प्रकार तुमचे वाले मनी बिलाचे रिलेटेड आहे. आणि काय म्हटलंय का, कोणते विधान काय बरं योग्य आहे. तर तुम्हाला हे पण बघायचं योग्य आणि काय बरं अयोग्य. बघू पहिलं विधान काय आहे, राज्यघटनेच्या अनुच्छेद 199 मध्ये अर्थ विधायकाची व्याख्या दिलेली आहे. यस, हे विधान तुमचं काय बरं करेक्ट आहे. 199 मध्ये व्याख्या आहे आणि 198 मध्ये काय माहिती का, प्रक्रिया आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे. अगोदर शक्यतो बघा जनरली काय राहतं, अगोदर काय द्यायला पाहिजे व्याख्या, नंतर काय द्यायला पाहिजे बरं प्रक्रिया द्यायला पाहिजे. परंतु इथे थोडस उलटा केलेलं आहे, म्हणून भरपूर मुलं इथे चुकू शकतात. 99 मध्ये म्हणजे पुढच्या कलम मध्ये काय दिलेली आहे व्याख्या, आणि अगोदरच्या कलम मध्ये काय दिली तुम्हाला प्रक्रिया दिलेली आहे. मनी बिल कोण मांडू शकतं, तर मनी बिल फक्त कोण मांडतं बरं, मंत्रीच मांडतात. आणि फक्त पुढे बरं विधानसभेत, विधान परिषदेला पूर्णपणे याला अधिकार नाही. मनी बिलाच्या रिलेटेड, अर्थ विधायच्या रिलेटेड विधान परिषदेला शून्य अधिकार आहे. म्हणजे जरी पण गेलं विधान परिषदेकडे ते बिल, तरी त्यांच्याकडे पुन्हा फक्त किती दिवस अधिकार आहे, 14 दिवसात. 14 दिवस ते फक्त काय करू शकतात बरं, राखून ठेवू शकतात. अदरवाईज त्यांना कोणताही अधिकार नाही. पुढचं बघा, राज्यपाल हे विधायक राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी राखून ठेवू शकतो. यस, हे पण करेक्ट आहे. मला वाटतं अर्थ विधायक आहे. अर्थविधायकाच्या बाबतीमध्ये राज्यपालाला 3 चॉईसेस आहे. एक तर तो काय करेल माहितीये का, सही देईल. एक तर काय करेल, तो राखून ठेवेल. नाही तर कोणाच्या विचारासाठी पाठवेल बरं, राष्ट्रपतीच्या. परंतु तो पुनर्विचारासाठी पाठवू शकणार नाही. राज्य विधिमंडळाकडे तो पुनर्विचारासाठी पाठवू शकणार नाही. पहिल्या डोक्यात ही कन्सेप्ट घाला, मनी बिल जे आहे ते कोणीच, म्हणजे राज्यपाल असो किंवा कोण असो बरं, राष्ट्रपती असो, कुणीही असो, कुणीही पुनर्विचारासाठी परत पाठवू शकणार नाही राज्य विधिमंडळाकडे. काहीतरी डिसिजन तुम्हाला घ्यावा लागेल. मग आता काय म्हटलंय का, राज्यपाल हे विधायक राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी राखून ठेवू शकतो. यस, कोणत्या कलमाने राखून ठेवू शकतो, तर कलम काय बरं तुमचा, विषय तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, आणि हा विधायक जे राष्ट्रपतीसाठी राखून ठेवलंय त्याच्यावरती राष्ट्रपती कृती करतो. कोणत्या कलमाने, कलम 201. याच्यावरती पण आपण प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे. मागे तामिळनाडू वर्सेस काय बरं राज्य सरकार, म्हणजे केंद्र सरकार, अशी एक केस पण गेली होती. त्या व्यक्तीमध्ये काही कोर्ट्सनं काय केलं होतं बरं, त्याला मर्यादा घातली होती. यांना मर्यादा नाही,
राष्ट्रपतीने कधी विचार करावा त्या बिलावरती, कधी कायदा करावा, असं काही मर्यादा दिली का? नाही. म्हणजे 6 महिन्यात विचार करा, 3 महिन्यात विचार करा, अशी कोणत्याही प्रकारची मर्यादा दिलेली नाही. मग त्यानं घातली होती, परंतु आता पुन्हा कालचा 2-3 दिवसापूर्वीचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं. सुप्रीम कोर्टच्या जजमेंट मध्ये सांगितलेलं आहे तुम्ही राज्यपाल आणि राष्ट्रपतीवरती काय घालू शकत नाही बरं, कालाची मर्यादा घालू शकत नाही. म्हणजे त्यांना अनिश्चित काळापर्यंत काय पुन्हा तो अधिकार प्राप्त झालेला आहे. ओके, घटनेनं ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे. आता बघा पहिले तिन्ही विधान तुमचे काय झाले बरं, करेक्ट झाले. पुढे बघा, राष्ट्रपती हे विधायक राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात. हे पण विधान तुमचं काय बरं करेक्ट आहे. हे तुम्हाला सांगितलं ना, कोणी असो, राज्यपाल असो किंवा काय बरं राष्ट्रपती, कोणताही व्यक्ती अर्थविधायक पुनर्विचारासाठी पाठवू शकणार नाही. म्हणून तुमचे याचे उत्तर काय बरं, वरील पैकी काय बरं, सर्व. टोटल डिटेल मध्ये तुम्हाला अर्थविधायक करायचं आहे. बघा पुन्हा सांगतो, अर्थविधायक कोण मांडतं, फक्त मंत्री ते मांडू शकतो विधान सभेत. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, याला पूर्व परवानगी लागेल. कोणाची लागेल बरं, राज्यपाल. जर तुमचं देशाचं केंद्रीय अर्थविधायक असेल तर कोणाची पूर्व परवानगी लागते, राष्ट्रपतीची. कम्पेअर पण तुम्हाला करता आलं पाहिजे. 199 मध्ये व्याख्या आहे, 178 मध्ये काय बरं प्रक्रिया आहे. पूर्ण अधिकार विधानसभेला दिलेला आहे. विधान परिषदेला फक्त एकच अधिकार आहे बरं, 14 दिवसापर्यंत ते काय पेंडिंग ठेवू शकतो. अदरवाईज तर त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यांनी ते विधायक, विधान परिषदेने ते विधायक नाकारलं तरी पण ते ऑटोमॅटिकली ते विधायक कुठे जाणार आहे बरं, राज्यपालाकडे जातं. राज्यपाल 100 कलमाअंतर्गत 3 गोष्टी करू शकतो अर्थविधायकाच्या बाबतीत. एक तर सही देतो, एक तर काय बरं राखून ठेवू शकतो, राष्ट्रपतीच्या पुनर्विचाराची पटू शकतो. शक्यतो तो सही देतो का बरं, कारण त्याच्यात पूर्व परवानगीने काय केलेलं आहे, मांडलेलं आहे, त्याच्यामुळे तो सही देतोच. पण जर कधी त्याला जर राष्ट्रपतीकडे जर पाठवलं तर राष्ट्रपती काय ऍक्शन घेतो, राष्ट्रपती एक तर सही देईल, एक तर काय करेल बरं, राखून ठेवेल. ओके, परंतु तो राष्ट्रपती पुनर्विचारासाठी परत विधिमंडळाकडे पाठवू शकणार नाही. राष्ट्रपतीची कृती कोणत्या कलमाने येतो, 200. राज्यपालाची कृती कोणत्या कलमाने येतो, 200. लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊ. थोडस करंटला रिलेटेड प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण आयोगाचा पण तो पॅटर्न असतो. आयोग कोणत्याही प्रकारे पर्टिक्युलर कोणत्याही बुक वाचित नाही. शक्यतो जे करंटला इश्यू चालतात त्याच्या रिलेटेड प्रश्न आहे. बघा काय, खालीलपैकी राज्यघटनेचा कोणता भाग कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेच्या विकासाच्या संबंधित तरतुदीचा समावेश आहे. थोडस तुम्हाला आठवत असेल तर आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, हिंदी सक्ती केली जात होते. त्यावरून थोडासा वाद झाला होता. बघा त्याच्यावरती वेगवेगळे मनसे असेल, शिवसेना असेल, बीजेपी असेल, यांचे सगळे काय आले होते, मत पण आले होते हिंदी ही सक्ती असली पाहिजे का. त्याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारला आहे, तर हिंदी भाषेच्या विकासासाठी कोणता भाग आहे, भाग कोणता आहे तुमचा, 17. आणि कलम तुमचा काय, 352. ओके, तर ऑप्शन क्रमांक काय तुमचा, 3. आता बाकीचे पण तुम्हाला भाग माहित पाहिजे. बाकीचे काय बघा, भाग 15 आहे तुमचा आणि कलम 324 आहे निवडणूक. कोणतं निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक. 324 पासून तर 329 पर्यंत ते कलम आहे. टोटल तुम्हाला माहित पाहिजे. याच्यात 326 माहित पाहिजे तुम्हाला, प्रौढ मतदान अधिकार आहे. लक्षात. ओके, तर थोडं मला माहित पाहिजे. भाग 16 जो आहे तो विशिष्ट वर्गांसाठी तरतुदी. बघा विशिष्ट वर्ग कोणते आहेत तुमच्यावाले, बघा SC, ST, OBC. याच्यामध्ये आता तुम्हाला महिला, जे महिला आरक्षण भेटलं त्याचा पण याच्यामध्ये काय केलंय, समावेश. अँग्लो इंडियन होतं, अँग्लो इंडियनचा पण त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. परंतु अँग्लो इंडियन आता काय केलं रे, रद्द केलं 104वी दुरुस्तीने. लक्षात ठेवा, आता हे तुम्हाला याच्यामध्ये सापडेल. तुमचा भाग काय बरं, 16 मध्ये. 17 झाला तुमचा भाषेच्या रिलेटेड आहे पूर्णवाले. याच्यामध्ये तुमची सुप्रीम कोर्टची भाषा असेल, हायकोर्टची भाषा, राज्य विधिमंडळाची भाषा, सगळी तुम्हाला ऑफिशियल लँग्वेज वगैरे. आणि 351 कलम आहे हिंदी भाषेसाठी. ओके, बाकीचं पण तुम्ही थोडस मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कलम 350 काय आहे, कलम 351 काय आहे तुम्हाला माहिती पाहिजे तर थोडस कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही त्याचा उल्लेख करा. ओके, भाग 18 तुम्हाला माहित पाहिजे काय बरं, आणीबाणी. आणीबाणी तुमच्याला 352 पासून 300 किती बरं 60 पर्यंत आहे. राष्ट्रीय आणीबाणी असेल, राष्ट्रपती राजवट असेल, आर्थिक आणीबाणी असेल, तर याच्या रिलेटेड तुमचा भाग काय. प्रश्न काय विचारू शकतो, आणीबाणीवरती तुमचा, आणीबाणीला पण किती वर्ष पूर्ण होते आपल्याकडे, 50 वर्ष पूर्ण होते. बघा 25 जून 1900 किती बरं 75 ला इंदिरा गांधीजी निकाल लावली होती, राष्ट्रीय आणीबाणी लावली होती. तर याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही म्हणजे टेस्ट सिरीज जाण्याचा अर्थ असा नाही तिथे जाऊन तुम्ही किती मार्क्स पाडते काय होते, कारण क्लासच्या टेस्ट सिरीज राहत्या
प्रत्येक ते काय आयोगाला धरून राहील असं नाही. तर कधी कधी एखादा प्रश्न तुमचा म्हणजे काही प्रश्न खूप अवघड आले तर निगेटिव्हिटी मध्ये पण घेऊन जातात. तर त्याच्यातली निगेटिव्हिटी न घेता तुम्हाला फक्त दोनच गोष्टी घ्यायच्या आहे. फक्त जे पर्याय त्या पर्यायाचं वेगळं स्पष्टीकरण तिथे प्रॉपर लिहायचं जेणेकरून तुम्हाला त्याची रिव्हिजन होईल. आणि दुसरी गोष्ट काय फक्त टाइम मॅनेजमेंटसाठी आपण काय देतो बरं टेस्ट देतो. आयोगाचा दर्जा शक्यतो कोणी मॅच करण्याचा प्रयत्न करीत नाही. आपण करण्याचा प्रयत्न केलाय तसा की तुम्हाला जे करंटला काय विचारलेलं आहे तर त्याच्यावरतीच तुम्हाला काय स्टॅटिकला प्रश्न आम्ही विचारले. पुढचं आपण बघू. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये राज्यपालाला माहिती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची काय बरं कर्तव्य आहे? याच्या बाबतीत तुम्हाला खूप वेळा प्रश्न विचारलेले हा PYQ विचारलेला आहे तुम्हाला. भाग किती बरं तुमचा 6 आहे. लक्ष भाग किती बरं याच्यामध्ये सगळं माहित पाहिजे तुम्हाला. बघा 163 जो आहे आणि 164 हे खूप कन्फ्युज करते बघा. आणि किती मुलं आपल्याला अक्षरशः मेन्स दिलेले मुलं आहे त्यांची पण सुद्धा 163 आणि 164 मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवा 163 काय आहे 163 काय राज्यपालाला सल्ला देण्यासाठी एक काय असेल रे मंत्रिमंडळाच्या अस्तित्व जर विचारलं तर मंत्रिमंडळाचं अस्तित्व कुठे कलम 166 मध्ये. परंतु तुम्ही 164 विचारला इथे तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या नेमणुका आहे मंत्र्यांच्या पण नेमणुका लक्षात ठेवा. मंत्री आणि का बरं नेमणुका बरं मुख्यमंत्री. इकडे काय फक्त मंत्रिमंडळाचं काय बरं अस्तित्व आहे तो पण कोणाला सल्ला देणार आहे बरं राज्यपालाला. ओके इकडे हे सोडून राज्यपालाला मंत्रिमंडळाचा जो सल्ला असेल 163 मध्ये एवढं सोडून बाकीचं सगळं पुढे 164 असेल. मंत्र्यांचा शपथ मुख्यमंत्र्यांचा शपथ असेल तुमचं नंतर त्यांचं उत्तरदायित्व असेल विधानसभेला जबाबदार आहे का कुठे जबाबदार आहे काय जबाबदार आहे त्यांना. किंवा आताची बिहारमध्ये एक न्यूज झालेली बघा की कोणत्याही गृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती काय होऊ शकतो बरं मंत्री होऊ शकतो. कोणत्याही गृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती काय होऊ शकतो बरं मुख्यमंत्री होऊ शकतो. आता एकदा मंत्री झालेला आहे बिहारमध्ये तो कोणत्याही गृहाचा सदस्य नाहीये. तर मग हे तुमच्या कोणत्या टीमामध्ये येतं सगळं 100 किती बरं 64 मध्ये येतो. ओके 6 महिन्यानंतर त्यांना सदस्य होणे 7 महिन्याच्या सदस्य होणे त्यांना गरजेचं आहे. तर हे सगळं 164 मध्ये येतो. ओके हे दोन प्रॉपर करा अजून एक कन्फ्युजन होतं तुमचं. 166 काय आहे 166 काय आहे राज्याची काय बरं कारभाराची काय बरं पद्धत राज्य कारभाराची काय बरं. आणि 167 तुमच्या आहे बघा म्हणजे काय तर हा राज्याचा कारभार कोणाच्या नावाने चालेल राज्यपालाच्या नावाने चालेल. 167 मध्ये काय आहे तर कर्तव्य कोणाची कर्तव्य मुख्यमंत्र्यांची कर्तव्य. म्हणून याचा ऑप्शन क्रमांक काय तुमचा आला बरं 4 आहे. हे तुम्हाला डिटेल मध्ये माहित पाहिजे. पुढे आपण जर कंटिन्यू केलं तर 168 ला तुमचं आलं काय येतं बरं राज्य काय येतं बरं विधी मंडळ येतं. 169 बघा महत्वाचा कलम आहे विधान परिषद स्थापन करावा किंवा काय करावं बरं रद्द करावा. तुम्हाला प्रॉपर माहित पाहिजे का कुणी तो ठराव केला पाहिजे काय केला पाहिजे सगळं माहित पाहिजे तुम्हाला. 170 आहे विधानसभा आहे विधानसभेची काय संरचना आहे इथे राज्यविधी मंडळ आहे. 171 पुन्हा विधान परिषदेची संरचना आहे त्याचे सदस्य राहत्या 1/3 राहत्या का मिनिमम किती राहत्या 106 कुठून निवडले जात्या 112 कुठून निवडले जातात 103 कुठून निवडले जातात हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. हे कलम आहे बघा 168 69 70 आणि 71 प्रॉपर करायचं राज्यविधी मंडळ तुम्हाला प्रश्न काय विचारते. ओके पुढचा प्रश्न बघू आपण. बघा मसुदा परीक्षण करणाऱ्या विशेष समितीचे अध्यक्ष काय. ओके तुम्हाला माहिती आहे घटना निर्मिती चॅप्टर वरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तुम्ही राज्यसेवेचा पण पेपर काढा तुम्हाला पहिल्या 2 चॅप्टर वरती 4 प्रश्न सापडतात. एवढं महत्वाचं आहे तुम्हाला. माझ्या या किती समित्या होत्या घटनेमध्ये टोटल किती बरं 22 समित्यांनी अभ्यास केलेला आहे 22 समित्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे 22च्या 22 समित्या तुमच्या पाठ पाहिजे. आयोग आता राज्यसेवेला फडणवीस सीतारामन यांची समिती विचारली होती ती याच्या अगोदर कधी बऱ्यापैकी विचारलेली नाहीये. त्याच्यामुळे आयोग अशा समिती विचारता शक्यतो आता ज्या विचारलेल्या नाही. मग तुमचं 22च्या 22 पाठ पाहिजे. आता बघा मसुदा परीक्षण करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते जवाहरलाल नेहरू. ओके हे झालं तुमचं उत्तर. एवढीच एक समिती होती का त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे अजून पण खूप समिती होत्या. जसं तुमचे काय असेल बरं केंद्रीय अधिकार समिती असेल केंद्रीय राज्यघटना काय बरं समिती असेल. नंतर तुमची काय बरं ही विशेष समिती झाली तुमचीवाली. ओके नंतर राजेंद्र प्रसाद आहेत राजेंद्र प्रसादांकडे टोटल किती होत्या बरं 4 समिती होत्या. सुकाणू समिती असेल तुमचीवाली बरोबर आहे. राष्ट्रध्वजाच्या संबंधा समिती असेल. नंतर कामकाज क्रम समिती कामकाज क्रम नाही म्हणता येणार तुम्हाला नियम समिती म्हणता येणार आहे. कामकाज क्रम तुमची माझ्यामध्ये काही मनुष्यकडे होते त्यावेळेस तर नियम समिती असेल तुमच्याकडे किंवा वित्त आणि काय बरं कर्मचारी समिती असेल. तर राजेंद्र प्रसाद यांच्यावर पण तुम्हाला समिती माहित पाहिजे. आंबेडकरांकडे कोणी समिती होती तर मसुदा समिती होती. तर मसुदा समितीची स्थापना माहित पाहिजे 29 ऑगस्ट 1947.
हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, यांनी पहिला अहवाल कधी दिला, दुसरा अहवाल कधी दिला, अंतिम अहवाल कधी दिला, त्याच्यावर वाचन कधी झालं, किती दिवस लागले मसुदा समितीला, तर टोटल तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे पण तुमच्याकडे 2 समिती होत्या, जे मूलभूत अधिकार असेल, अल्पसंख्याक असेल, आदिवासी जो ईशान्येकडे भाग असेल त्याची मुख्य समिती, त्या मुख्य समितीचे अध्यक्ष कोण होते बघा, सरदार वल्लभभाई पटेल. उपसमिती विचारली तर मग मूलभूत अधिकारांची उपसमिती जे बी कृपलानी असेल, अल्पसंख्याक यांची मुखर्जी असेल, गोपीनाथ काय असेल, आदिवासीसाठी बारडोले असेल. ओके, अजून एक समिती होती बघा यांच्याकडे, काय होती बरं, प्रांतीय ओके संस्थानी समिती. संस्थानी कोणाकडे होती बरं, नेहरूंकडे होती. अशा प्रांतीय घटना समिती कोणाकडे होती, सरदार वल्लभभाई पटेलांकडे. अशा टोटल तुम्हाला 21 समित्या माहित पाहिजे. नलिनी रंजन सरकार समिती, नलिनी रंजन सरकार समितीकडे, नलिनी रंजन सरकारकडे कोणती समिती होती, तर याचं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. आतापर्यंत तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारलेला नाही. नलिनी रंजन सरकारची मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. चलो पुढे जाऊ आपण. बघा पुढचं आहे तुमची उसनेवारी. त्याच्याबद्दल बोललेलं आहे का, अयोग्य पर्याय कोणता, चुकीचा पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. उसनेवारी तुम्हाला माहितीच पाहिजे होता. ओके, आपल्यावर टीका पण केलेली आहे टीकाकारांनी, आपली जी राज्यघटना आहे ही काय बरं, उसनी राज्यघटना अशी टीका केलेली आहे. ओके, तुम्हाला माहित पाहिजे ब्रिटिश राज्यघटना आहे, तर ब्रिटिश राज्यघटनेकडून आपण काय घेतलं, एकेरी नागरिकता. ओके, बऱ्यापैकी लोक फसवतील तुम्हाला कॅनडा वगैरे, पण नाही, इथे काय बरं ब्रिटिश राज्यघटना आहे. अमेरिकेकडून आपण संयुक्त बैठक घेतली का, नाही, तर हे विधान तुमचं काय बरं अयोग्य हा पर्याय. पण संयुक्त बैठक घेतली पण बरं ऑस्ट्रेलिया. ओके, रशियाकडून काय घेतलं, मूलभूत कर्तव्य घेतलेले. ऑस्ट्रेलियाकडून काय घेतली, समावर्ती सूची घेतलेलं. ओके, तुमचं उत्तर आलेलं आहे 2 नंबर. मग आता एवढंच नका करू, बाकीचं पण करा. की ब्रिटिश राज्यघटनेकडून काय घेतलंय, संसदीय शासन प्रणाली घेतली का आपण, ते तुम्ही करा. ओके, अमेरिकेकडून काय घेतलेलं आहे, तुमचं न्यायालयीन पुनर्विलोकन, सगळ्यात महत्वाचं न्यायालयीन पुनर्विलोकन घेतलाय. राष्ट्रपतीचा काय घेतलाय बरं, महाभियोग घेतलाय. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांना पदावरून काढण्याचं काय बरं क्रिया जी आहे ती घेतलेली. तर हे तुम्हाला माहित पाहिजे. सगळ्यात महत्वाचं मूलभूत काय बरं, अधिकार. जसं इथं मूलभूत कर्तव्य. रशियाकडून एवढंच घेतला का, तर एवढं नाही. याच्याकडून काय घेतलं, न्याय प्रणाली घेतली तुमच्याकडे, सामाजिक ठिकाणी कोणता न्याय, राजकीय न्याय, ती प्रणाली घेतली. ऑस्ट्रेलियाकडून एवढंच घेतलं का नाही, समवर्ती सूची घेतली, संयुक्त बैठक घेतली, आणि व्यापार आणि वाणिज्य विषय काय बरं तरतुदी होत्या, त्या गोष्टी तुमच्या काय बरं घेतलं. हे तुम्हाला टोटल उसनेवारी तुम्हाला पाठच पाहिजे. बघा इथे पॉलिटीला 15 पैकी 6 मार्क, 11 मार्क येणं सुद्धा काय माहितीये का, सुसाईड आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही 2 पेपर जर बघितले, खूप इझी लेवलला ते प्रश्न विचारताय. जो मुलगा पास व्हायचा, तुम्हाला पास व्हायचंय, तर तुम्हाला 15 पैकी 14 मिनिमम मॅक्सिमम 50 मार्क घ्यावा लागतील. 11 मार्क घेणं सुद्धा तुम्हाला वाटतं मला 11 आले म्हणजे तुमचं क्वालिटी खूप चांगलं आहे, तर असा काही तुमचा भाग नाही. तुम्हाला 14 नाही तर 15 घ्यावा लागते, कारण क्वालिटीचा दर्जा थोडासा इझी लेवलला ते टाकण्याचा प्रयत्न करताय. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. राज्यपालाच्या संदर्भात प्रश्न बघा. राज्यपालाच्या संदर्भात पुन्हा बघायचं तुम्हाला कोणते विधान काय बरं अयोग्य. राज्यपालाच्या बाबतीत काय बघा, राज्यपाल हे पद केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असून ते केंद्र सरकारला दुय्यम आहे. तर हेच विधान तुमचं काय पहिलं अयोग्य. ऑलरेडी राज्यपाल हे कोणतं पद आहे, घटनात्मक पद आहे. कोणतं पद आहे बरं, घटनात्मक पद कधीही कोणाला दुय्यम, त्याला राज्यघटनेने पूर्णपणे ताकद दिलेली आहे. भाग 6 मध्ये तुम्हाला लागली त्याची तो जो पार्ट आहे तुम्हाला आढळून येतो, लक्षात ठेवा. तुम्हाला पहिलं दिलं केंद्र सरकार तिची नियुक्ती करतं राष्ट्रपतीद्वारे, पण याचा अर्थ नाही का केंद्र त्याच्यावर आरोप लावले जातात फक्त राज्यपालावरती, हा केंद्र सरकारचा काय एजंट म्हणून काम करीत असेल वगैरे वगैरे असं. ओके, किंवा संघ राज्य प्रणाली जी आपल्याला त्याचा अधिकार, त्याचा अर्थ जास्त अधिकार आपल्याला राज्यांना, संघ राज्य प्रणालीचं तो काय करतो, उल्लंघन करतो. आत्मिक प्रणालीचं एक आपण वैशिष्ट्य मानू शकतो का, राज्यपालाची नेमणूक कोण करतं बरं, केंद्र सरकार, कोणाचं बरं राष्ट्रपती. परंतु ते त्यांना दुय्यम नाहीये, म्हणून तुमचं पहिलं दिलं का बरं दुय्यम नाहीये, ते पद काय तुमचं बरं पद. खाली बघू, राज्यपालाची नेमणूक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आपल्या सही शिक्क्याने करतात. या संविधान बरोबर आहे. ओके ना, हाच वाद आहे बघा. पुढे आपल्याला चॅप्टर बघायचा आहे केंद्र राज्य काय बरं संबंध. केंद्र राज्य संबंधामध्ये हा सगळ्यात मोठा वाद आहे का, राज्यपाल असतो राज्याच्या ठिकाणी, आणि राज्यपालाची नेहमी नेमणूक ही कुणी करायला पाहिजे बरं, राज्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार व्हायला पाहिजे. ओके, कारण तो राज्याच्या ठिकाणी काम करतो, परंतु त्याची नेमणूक कोण करते बरं, केंद्रीय मंत्रिमंडळ. मग राज्यपाल बऱ्याच ठिकाणी थोडासा अडथळा आपण आणण्याचा प्रयत्न करतो. असे खूप केसेस गेले, जसं तामिळनाडू असेल केंद्र सरकार, आता पण एक केस गेली होती बघा त्याच्या रिलेटेड. तर राज्यपाल हे एक वादाचं पद आहे असं पण आपण म्हणू शकतो. ओके, पुढे बघा,
राज्यपालाला कार्यकाळाची कोणतीही हमी नाही. यस, हे विधान तुमचं काय करेक्ट आहे. त्याला कोणत्याही प्रकारची हमी नाही. त्याला कधीही पदावरून काढून टाकलं जाऊ शकतं, कधी त्याची बदली केली जाऊ शकते. त्याच्यासाठी काही घटनेमध्ये कारण दिले, जसं राष्ट्रपतीला काढायचं तुम्हाला पदावरून, तर एक कारण दिलेलं आहे. घटनेचं काय बरं, उल्लंघन केल्याशिवाय तुम्हाला त्याला काढता येणार, यांना काढता येणार नाही. परंतु राज्यपालाच्या बाबतीमध्ये तसं काही तुम्हाला कोणतेही कारण दिलेले नाही, कोणतीही प्रक्रिया दिलेली नाही. त्याचा पूर्णपणे कार्यकाळाचा जो अधिकार आहे तो कोणाला असतो बरं, राष्ट्रपतीला आहे. राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून आहे. राष्ट्रपती त्याला कधीही काढू शकतो. बघा, राज्यपालाला पदावरून काढण्याचं कोणतेही कारण सांगितलेले नाही. राष्ट्रपतीला कधीही पदावरून काढू शकतो. म्हणून थोडस असं वाटतं राज्यपाल हा थोडस कनेक्ट काम करतो बघा, कारण त्याला असं वाटतं का केंद्रीय संसदेच्या किंवा केंद्र सरकारच्या विरोधात जर काम केलं तर आपल्याला कधी आपली उचलबांगडी होऊ शकते. त्याच्यामुळे बघा थोडस वादाचाच पद आहे, परंतु हे तुम्हाला उत्तर आहे बघा, दुय्यम नसतो तो. येस, पुढे जाऊ आपण. याच्यामध्ये मग कलम वगैरे करून ठेवा तुम्ही. राज्यपाल खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. राज्यपालाचे कलम 7वी घटना दुरुस्ती तुम्हाला करायची. 1956ची 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक असतो बरं, राज्यपाल असतो तुम्हाला. प्रॉपर शपथविधीचे त्याचे सगळे तुम्हाला कलम करायचं आहे. त्यांचं वाला बघा, राज्यपालाचा कलम 100 किती बरं तुमचा वाला 61 तुम्हाला करायचा आहे. बरोबर आहे ना. जो तुमचा समाधानाचा अधिकार वगैरे जो काय असेल तुमचा ते प्रॉपर तुम्ही करा. राज्यपालाचे कार्यकारी अधिकार आहे, राज्यपालाचे कायदेविषयक अधिकार आहे, आर्थिक अधिकार आहे, घटनात्मक अधिकार आहे, विवेक अधिकार काय आहे त्याचेवाले, ते विवेक अधिकार प्रॉपर तुम्हाला करायचे आहे. ओके, पुढे जाऊ आपण. पंचायत राजवर प्रश्न आलेला आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार 2-1 प्रश्न विचारले जाते 15 पैकी पंचायत राजवर. परंतु ज्यावेळेस 2022-21 होतो हे राहायचे त्यावेळेस तुम्हाला 10 पैकी 3-4 प्रश्न खूप टफ राहायचे. पण आता थोडासा पॅटर्न पंचायत राजचा सुद्धा त्यांनी काय केला, इझी केला. बघा आता न्यूज मध्ये चालू आहे 2022 मध्ये. आधी 17-18 ला पण तो डिसिजन घेतला होता, परंतु 22 ला पुन्हा डिसिजन घेतला की महाराष्ट्रामध्ये सरपंचाची निवड कुठून होणार आहे बरं, जनतेतून होणार आहे. ओके, तर मग त्याची शिफारस आधी पण केली बघा. हे आपल्या महाराष्ट्रात आता त्या पंचायत राजच्या रिलेटेड तुमच्या केंद्राच्या समित्या तुम्हाला माहित पाहिजे, आणि कोणाच्या समित्या बरं, राज्याच्या समित्या माहित पाहिजे. केंद्राच्या बलवंतराव मेहता आहे तुमच्यावाली, जैन आहे, कृष्णमाचारी आहे, अशोक मेहता आहे तुमच्यावाली समिती. नंतर तुमचे काय जीविके काहीतरी राव, तुमचे LN थंगत समिती, हे केंद्राच्या झाल्या. राज्याच्या पण आहे तुमच्या वसंतराव नाईक आहे तुमच्यावाली, नंतर बाबूराव काळे तुमच्यावाली, PB काय बरं पाटील आहे. या सगळ्या समिती, लना बोंगीरवार समिती बघा, या सगळ्या समिती राज्याच्या बाबतीमध्ये. अशा कोणत्या समितीने शिफारस केली होती आधी का सरपंचाची निवड जनतेतून करावी, बघा PB पाटील समिती. ओके, तर महत्वाची बघा 1984 ची समिती, कधीची बघा 84 ची, आणि 1986 चा काय त्याचा वाला बरं अहवाल, हे तुम्हाला माहिती. बाबूराव काळे समिती 1980 ची समिती. ओके, महाराष्ट्राच्या रिलेटेड तुम्हाला समिती माहित पाहिजे. तर PB पाटील समितीने सांगितली होती महत्वाची समिती. अजूनच बऱ्याचशा गोष्टी यांनी काय केल्या होत्या बरं, जसं तुमच्यावाल्या ग्रामसभा असते, ग्रामसभा किमान किती बैठका घ्यावा, 4 बैठका घ्यावा, बऱ्याचशा शिफारस केल्या होत्या. एकदा बघून जा तुम्ही फक्त. ओके, परंतु सरपंचाची निवड बाकीच्या, अशोक मेहता ही तुमची केंद्राची समिती होती, यांना द्विस्तरीय आणली होती. कोणती स्तरीय आणलं होतं बरं, द्विस्तरीय. वसंतराव नाईक समिती, याला आपल्या म्हणजे यांच्या धर्तीवर आपण काय केलं बरं, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था काय केली, स्वीकारली. तर यांच्या बऱ्यापैकी समिती शिफारसी बलवंतराव मेहता सारख्याच आहे. ओके, बऱ्यापैकी थोडेसे काही चेंजेस असेल. यांनी पण त्रिस्तरीय सांगितली होती, लक्षात ठेवा. कोणती स्तरीय बरं, त्रिस्तरीय. ओके, बाबूराव काय एवढं काही एवढं रिलेटेड नाही. हे तुमचं शिक्षकांचे काम आहे, ते 15 किलोमीटरच्या आत असावे का काहीतरी, याच्या रिलेटेड थोडस. किंवा गट विकास अधिकारी जो असतो पंचायत समितीचा, तो वर्ग 1 चा दर्जाचा असावा. त्याच्या रिलेटेड बाबूराव काळे समिती ठेवली आहे. एकदा तुम्ही थोडस बघून जा. पंचायत राज तुम्हाला माहिती पाहिजे टोटल एक तरी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढे बघा 59वा प्रश्न आपण. राज्यघटनेनुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना पदावरून खालीपैकी कोण काढू शकतं, तर ओके, तर नियुक्ती कोण करतात, नियुक्ती कोण करणार आहे, राज्यपाल करतो. पदावरून कोण काढतात, पदावरून कोण काढतात रे, आणि त्याची पण प्रक्रिया कोणासारखी बरं, त्याची प्रक्रिया तुमची UPSC वाल्यांसारखी. लक्षात ठेवा, UPSC अध्यक्ष आणि सदस्याला जसं काढलं जातं तसंच तुम्हाला यांना काढलं जातं बघा. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांना काढलं जातं. मग त्याचे ते गैरवर्तणूक असेल तुमच्यावाली, हे कारण आहे तुमची अकार्यक्षमता वगैरे, एक लक्षात ठेवा तुम्हाला या गोष्टीच्या बाबतीमध्ये का जर तो दोषी आढळला त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला हा काय असतो रे, बंधनकारक असतो. कोणाला बंधनकारक असतो, राष्ट्रपती. एकमेव सल्ला आहे का पदावरून काढण्यासाठी बघा, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीला बंधनकारक असतो. कोणाच्या बाबतीत, UPSC आणि काय बरं, MPSC च्या बाबतीमध्ये. जास्त हे तुम्हाला माहित पाहिजे. नियुक्ती कोणाची बरं, राज्यपालाची आहे.
आणि पदावरून कोण काढतोय? राष्ट्रपती काढतोय. ओके, मी तुम्हाला अजून एक सांगतो. अजून राज्य निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयुक्त आहे, त्याची पण नियुक्ती कोण करतं? राज्यपाल करतो. आणि पदावरून कोण काढतं बरं? राष्ट्रपती. ओके, तुम्ही मला अजून कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय का अशी कोणते नेमणुका आहेत का त्यांच्या नेमणुका राज्यपाल करतो आणि त्यांना पदावरून कोण काढतो बरं? राष्ट्रपती काढतो. लक्षात, कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही ते काढा, तुम्हाला पुढे प्रश्न येऊ शकतो. पुढे बघा 60 नंबरचा प्रश्न आहे, पुन्हा कलम आलेला आहे की खालीपैकी कोणत्या राज्यघटनेच्या कलमामध्ये राज्य विधिमंडळाचे गृह व समित्या या संदर्भात महाधिवक्त्याचे काय बरं अधिकार आहे? महाधिवक्ता तिने विचारलेला प्रश्न थोडस मला असं वाटतंय अपूर्ण आहे. पूर्ण पाहिला होता, एक मतदान विषयी अधिकार पाहिजे होते. फक्त तुमच्यावाली ते काय पाहिलं होते माहितीये का? मंत्री एक शब्द टाकाय पाहिला होता, मंत्री आणि काय महाधिवक्ता. ओके, थोडस कारण कन्फ्युज बघा. 202 तर याच्यामध्ये येणारच नाही. 202 तुमचं काय? राज्याचं वार्षिक वित्तीय विवरण पत्र, म्हणजे तुमचा जो बजेट आहे राज्याचा तो कोणत्या कलमात येतो? 202. हा तुमचा संबंध नाही. 165 महाधिवक्त्याची फक्त काय माहितीये का? निवड आहे, नेमणूक आहे. कोण करतो तर? राज्य, राज्याचा आहे तो कोण करते बरं? राज्यपाल करेल. ओके, महाधिवक्ता आहे तुमचा 165 मध्ये. राहिले तुमच्या 2 कलम बघा अधिकारांच्या बाबतीत 194 आणि 100 काय बरं? 77. 177 काय आहे? 177 काय तुमच्याकडे फक्त मंत्री आणि कोण आहे माहिती का? महाधिवक्ता यांचे मतदानाविषयी गृहाच्या संदर्भातील काय बरं? जसं फॉर एक्झाम्पल काय का तुमचा वाला महाधिवक्ता राज्य विधिमंडळामध्ये कामकाजामध्ये भाग घेऊ शकतो, कोणत्याही गृहामध्ये जाऊ शकतो, आपलं मत मांडू शकतो, चर्चा करू शकतो, पण तो मतदानामध्ये भाग घेऊ शकणार आणि तो मतदान करू शकत नाही, कारण मतदान करण्यासाठी त्या गृहाचं सदस्य होणं काय बरं गरजेचं आहे. आणि महाधिवक्ता त्या गृहाचा सदस्य असतो का? नसतो. त्याच्यामुळे बघा हा जो कलम आहे आपला 177 याच्यानुसार तुमचं वाला. ओके, परंतु थोडासा प्रश्न अपूर्ण राहिलेला मला असा वाटतं. 194 काय? 194 मध्ये काय माहितीये का? सदस्य पण येतात. ओके, आणि काय येतो बरं? महाधिवक्ता पण येतो आणि इतर पण तुमचे मंत्री वगैरे सगळे असते. यांचे विशेष अधिकारी कोणते अधिकारी बरं? हे तुमचे मतदानाविषयी अधिकारी, तुमची चर्चा आहे. विशेष म्हणजे काय? इथे कुणी भाषण केलं, समजा महाधिवक्त्याने काही भाषण वगैरे केलं, त्या भाषणाविषयी त्याला काय भेटतं बरं? स्वातंत्र्य भेटतं, संरक्षण भेटतं. ओके, तर त्याच्या भाषणाचं म्हणजे बाहेर जाऊन कोणत्या याच्यामध्ये त्याचं येवणार नाही, त्याला प्रोटेक्शन भेटतं. तर तो तुमचा 194 मध्ये. बघा थोडस तुम्हाला करायचं आहे, आयोग डीप मध्ये झाला, बऱ्याच वेळा 175 65 वेळा विचारून झालाय. इकडे जर विचारायचा डिफरन्स तुम्हाला कळला पाहिजे. 177 आणि 100 किती बरं? 94. ओके, 194 अजून तुम्हाला सांगतो बघा, कलम 14चा काय माहितीये का? अपवाद आहे. मग कलम 14चे अपवाद अजून काय बरं? 194, 105 आहे, 300 काय बरं? 61 आहे, 361 काय बरं? ए, 31C याच्यामध्ये तुमचं 194. पुढे जाऊ आपण. आयर्लंडच्या राज्यघटनेने राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व ही संकल्पना कोणत्या देशातून घेतली? काय बरं? स्पेन आहे. ओके, आता हे एकदम बेसिक पार्टला तुम्हाला विचारतील. मार्गदर्शक तत्व भाग किती बरं? 4 मध्ये तुमचा आला. कलम 36 पासून ते कितीपर्यंत? 51 पर्यंत. मग सगळे तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. ओके, याच्यामध्ये मग तुमचे आले. आता बघा प्रश्न आयोग फसू शकतो का? मार्गदर्शक तत्वांचे जे वर्गीकरण आहे ते तुमचं वाले समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी अशा प्रकारामध्ये केलेलं हे विधान चुकीचं आहे. राज्यघटनेनं केलेलं हे कुणी केलेलं आहे? तर आपण केलेलं आपल्या सोयीनुसार. राज्यघटनेनं असं कोणत्याही प्रकारचं वर्गीकरण केलेलं नाही. परंतु मेन्सला एकदा प्रश्न आला होता बघा, लक्षात ठेवा. ग्रुप सीच्या मेन्सला पैकी कोणती मार्गदर्शक तत्व आहे? उदारमतवादी, गांधीवादी. इथपर्यंत डिटेलमध्ये जर आयोग केलं तर तुम्हाला करणं गरजेचं आहे. फॅक्च्युअल 36 अकाउंट तुम्हाला कलम पण माहित पाहिजे. अजून सगळ्यात महत्वाची घटना दुरुस्ती 42वी घटना दुरुस्तीने कोणते मार्गदर्शक तत्व ऍड केले हे माहित पाहिजे. 44वी घटना दुरुस्तीने कोणते केले हे तत्व माहित पाहिजे तुम्हाला. नंतर तुमच्यावाले 86वी घटना दुरुस्ती त्यानं कोणते मार्गदर्शक तत्व ऍड केले ते माहित पाहिजे. 97वी घटना दुरुस्ती आहे, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, यस, पुढे जाऊ आपण. पुढे बघा प्रश्न, खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार फक्त भारतीय नागरिकांना असून परकीयांसाठी? शक्यतो तुम्ही मूलभूत अधिकार जर बघितले तर हे दोघांसाठी पण आहे, भारतीयांसाठी पण आहे आणि कोणासाठी? परकीयांसाठी पण आहे, लक्षात ठेवा. परंतु काही जे मूलभूत अधिकार आहे ते फक्त कोणासाठी? फक्त भारतीयांसाठी. तर ते तुम्हाला माहित पाहिजे बघा. जसं कलम जर आपण घेतलं 15, 16, 19, 29 आणि काय बरं, हे कलम फक्त भारतीय नागरिकांसाठी, फक्त शब्द मॅटर करतो, हा परकीयांसाठी नाही. मग त्याच्यामध्ये बघा आपण आता प्राथमिक शिक्षणाचा हक्क कलम काय 21 हा दोघांसाठी असेल बरोबर. याच्यामध्ये आहे का तो? कायद्यापुढे समानता आणि कलम काय 14 याच्यामध्ये आहे का? हा पण दोघांसाठी. जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कलम काय बरं
21 हे पण याच्यामध्ये आहे का नाही, हे पण दोघांसाठी. अल्पसंख्याकाची भाषा आणि लिपी संस्कृती हे तुमचा कलम काय बरं 29 आणि काय 30 मध्ये येतो तुमचा. पहिलं तुमचं उत्तर बघा, ते फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे. 15, 16, 19, 29, 30 हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे फक्त आणि फक्त कर्तव्य बघा, कर्तव्य तुम्हाला माहित पाहिजे. कर्तव्य तुमचा कलम काय बरं 51 काय बरं हे कर्तव्य हे फक्त आणि फक्त भारतीयांसाठी, लक्षात ठेवा. कर्तव्य हे परक्यांसाठी नाही. म्हणजे 51 मधले जेवढे पण 11 तुमचे कर्तव्य असतील, 11चे 11 फक्त कोणासाठी आहे, भारतीय नागरिकांसाठी, परक्यांसाठी नाही. तुम्हाला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं, कन्सेप्ट तुम्हाला विचारलं. ठीक आहे, पुढे जाऊ आपण बघा. 63 नंबरचा प्रश्न आहे, सिंपल आहे, कर्तव्यांवरतीच प्रश्न आहे. माझा भाग 4 आहे. 42वी घटना दुरुस्तीने किती केले तर 10 ऍड केले. 86वी घटना दुरुस्तीने किती ऍड केलं तर 11 ऍड केलं. तर याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, सुवर्ण सिंग समिती वगैरे सर्व तुमचं ओके तुम्ही केलेलं आहे. आता महत्वाचं काय तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याच लोकांना बऱ्यापैकी माहित असतं, परंतु आहे ना तुम्हाला सिक्वेन्स माहित पाहिजे. काय माहित पाहिजे, 51 किंवा 1 म्हणू शकतो, 2 म्हणू शकतो, काय जे असेल ती सिक्वेन्स तुम्हाला माहिती पाहिजे, प्रॉपर सिक्वेन्स तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, त्याच्यावरती तुम्हाला विचारला जाऊ शकतो कधी कधी प्रश्न की मूलभूत कर्तव्यांचा काय लावा बरं, क्रम लावा, तसा एक प्रश्न येऊ शकतो. आता प्रश्न असा विचारला बघा की कोणतं मूलभूत कर्तव्य नाही, तर हिंसेचा त्याग करणे हे तुमचं कर्तव्य. यस, ओके. नंतर सार्वजनिक मालमत्तेचे काय करणे बरं, रक्षण हे पण करणे. राष्ट्रीय सेवा बजावणे हे तुमचं डीच आहे तुमचं, हे तुम्हाला हे पण कर्तव्य. पण मतदान करणे हे तुमचं कर्तव्य. उत्तर आहे तुमचं काय बरं 3. मतदान करणे असेल, कर भरणे असेल, कर भरणे पण तुमचं कर्तव्य नाही. कुटुंब नियोजन वगैरे असेल तर हे पण तुमचं कर्तव्य नाही. तर तुम्हाला एकदा कर्तव्य माहित पाहिजे. पुढचा प्रश्न बघू आपण बघा, महत्वाचा प्रश्न आहे केंद्र राज्य समित्यावर एकदम जो आयोगासारखा सेटअप केलेला आहे. प्रत्येक टॉपिकला जो कंबाईनचे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तर तुम्हाला या प्रश्न पत्रिकावरून एवढं तरी डिसाईड होईल का कंबाईनचे इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहे, काय कसं फोकस केलं पाहिजे तुम्हाला. त्याच्यावर रिलेटेड बघा, केंद्र राज्य संबंधाच्या बाबतीत आहे आणि त्याच्या बाबतीत कोणत्या आयोगाची तरतूद 19 किती बरोबर 83 ला केलेली बघा. आणि हे सगळे आयोग आहे हे केंद्र राज्य संबंधाच्यात काय बरं रिलेटेड आहे. तुम्हाला 1983 चा आयोग ओळखायचा. केंद्र राज्य संबंधामध्ये सगळ्यात मोठा जो वाद आहे ना, तो वादच आहे बघा राज्यपाल पदे किंवा तुमचीवाली काय राष्ट्रपती काय बरं राजवट आहे, किंवा तुमची अखिल भारतीय काय बरं सेवा आहे, तुमचे IAS IPS आणि IFS या ज्या अखिल भारतीय सेवा आहे हे वाद. कारण याचा राज्यांचं बऱ्यापैकी म्हणणं काय असतं, तर या गोष्टींचा वापर करून केंद्र आमच्यावर काय ठेवते बरं नियंत्रण ठेवत आहे. म्हणून बऱ्याच लोकांनी म्हटलेलं आहे बघा, आपण थोडस पुढे बरं एकाच मध्येकडे झुकलेलं आहे, सेंट्रलाइज कडे झुकलेलं आहे. आपण संघ राज्य नसून आपण थोडं त्यांच्याकडे झुकलेलं आहे. याला हे कारण आहे, मी तुम्हाला मगाशी कधी एक्सप्लेन केलं, राज्यपाल हे खूप मोठं वादाचं कारण आहे. अखिल भारतीय सेवा असेल तुमचं काय बरं तुमचं आलं याच्यातून सर्व राष्ट्रपती काय बरं राजवट असेल. आता बघा राजमंदार आयोग आहे, तर राजमंदार आयोग कोणी स्थापन केला तर तामिळ आणि 19 कधीचा 19 याचा काय संबंध येत नाही. 83 चा विचार आहे. उत्तर आहे तुमचा सरकारी आयोग. 1983 ला त्याची स्थापना आहे आणि 1987 ला काय बरं हे तुम्हाला माहित नाही. एकदा प्रश्न पण विचारलाय की सरकारी आयोगामध्ये कोण कोण सदस्य राहतं. सरकारी आयोगामध्ये शिवरामन एक सदस्य आहे तुमच्यावाले आणि एक आहे तुमचे सेन, हे तुम्हाला माहित पाहिजे. 2 सदस्य 3 सदस्यीय ही तुमचा काय होता बरं आयोग होता. ओके, पंच आयोग आहे हा 2000 तुमचा 7 ची स्थापना आहे, एप्रिल 2007 ची, आणि अहवाल आहे 2000 कितीचा 6 चा. हे टोटल तुम्हाला माहित पाहिजे. प्रशासकीय सुधारणा आयोग पण तुमचा याच्या रिलेटेड. त्याच्यामध्ये बघा राजमंदार आयोग आहे, यांनी बऱ्यापैकी सांगितलं बघा, तुम्हाला जर कधी प्रश्न विचारला राजमंदार आयोगाने सांगितलं होतं की अखिल भारतीय सेवा काय करणार आहे रद्द करून टाका. IAS IPS IFS या सेवा रद्द करून टाका. परंतु त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट मध्ये बोललेले सरकारी आयोगाने या अखिल भारतीय सेवा काय करा बळकट करा, अजून अखिल भारतीय सेवा काय करा बरं वाढवा. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. रद्द कोणी करायला लावलं तर राजमंदार आयोगाने, वाढवायला कोणी लावल्या बळकट कोणी करायला लावलं तर सरकारी आयोगाने करावा. हे महत्वाचं, हे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानं सांगितलं होतं 356 वगैरे पण हटवून टाका. ओके, सरकारी आयोगाने काही गोष्टी सांगितल्या की राज्यपाल असेल तर राज्यपालाची निवडणूक करताना मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय केला जावा, राज्यपाल हा शक्यतो त्या राज्याच्या बाहेरचाच असावा, अशा काही गोष्टी कोणी सांगितलेल्या आहे सरकारी आयोगाने. उच्च आयोगाने काय सांगितलं माहितीये का, सगळ्यात महत्वाची गोष्ट की राज्यपालाला कार्यकाळाची हमी द्या. कसली हमी द्यावं कार्यकाळाची. कारण बघा तुम्हाला सांगितलं राज्यपाल का त्यांना कधी पदावरून काढून टाकू शकतो, सारखंच काम करतात, धाक आहे आपल्यावरती, कधी पण पदावरून काढून टाकतील. म्हणून यांना कार्यकाळाची हमी द्या. म्हणून त्यांनी सांगितलं होतं बघा थोडंसं फेरबदल करून ती राष्ट्रपतीची प्रक्रिया महाभियोगाची तशी फेरबदल करून राज्यपालासाठी सुद्धा कोणती प्रक्रिया लागू करा बरं महाभियोगाची प्रक्रिया लागू करा, असं कोणी सांगितलं होतं बरं
पंची आयोगाने सांगितलं होतं. अजून बऱ्याचशा समिती सांगितल्या, बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, भरपूर शिफारशी मी महत्वाची सांगितली. म्हणून सांगितलं होतं की राज्यसभेमध्ये सर्व राज्यांना समान काय असलं पाहिजे बरं, प्रतिनिधित्व असलं पाहिजे. जसं अमेरिकेमध्ये बघा, अमेरिकेमध्ये लोकसंख्येनुसार राज्यसभेची काय म्हणतात सीट्स डिसाईड नाही. तिथे तुमचे 50 राज्य आहेत, प्रत्येक राज्याला किती 2 असे किती आहे अमेरिकेमध्ये बरं, सिनेट 100 आहे कुठं बरं, ते सिनेटमध्ये. तसं आपल्या राज्यसभेमध्ये पण तसंच पाहिजे, प्रत्येकाला काय बरं समान प्रतिनिधित्व असलं पाहिजे. ते पण तुम्ही कुणी सांगितलं बरं, पंची आयोगाने सांगितलं. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. शेवटचा प्रश्न बघा 65 नंबरचा, की परिशिष्ट 11 मधला 73वी घटना दुरुस्ती 1992 ने कोणते विषय समाविष्ट केले. तुम्हाला 73 परिशिष्ट 11 माहित पाहिजे. परिशिष्ट 12 कोणती घटना दुरुस्ती, 74वी. ओके, 73 भाग किती रे, 9. आणि 74 भाग काय, 9. हे सगळं डिटेल मध्ये तुम्हाला माहित पाहिजे. याच्यामध्ये यामध्ये किती विषय आहेत, 29 विषय. 29 विषय तुमचे पाठ पाहिजे बघा. तरी जर प्रश्न विचारला तुम्हाला, जसं आपल्याला संघ सूची आहे, समावर्ती सूची आहे, तुमच्याकडे राज्य सूची, याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे, तसं तुम्हाला हे 29 विषयावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. 74व्या परिशिष्ट 12 मध्ये किती विषय आहेत तुमचे, 18 विषय. हे 18 विषय तुम्हाला माहिती पाहिजे. ह्या लेवलला तुमचा अभ्यास पाहिजे. तर कधी थोडंसं क्वालिटी डिफिकल्ट लेवलला त्यांनी नेण्याचा प्रयत्न केला. आता बघा काय गोष्ट तुमची आली, की तांत्रिक प्रशिक्षण म्हणजे टेक्निकल ट्रेनिंग असेल तुमचं आलं, तर व्यवसाय शिक्षण. तर या गोष्टी वाटतं ना, काय वाटतं रे 74व्या घटना दुरुस्तीमध्ये असलेली आहे. कारण थोडस तुमचं काय बरं, शहरी भागातल्या गोष्टी आहेत, टेक्नॉलॉजिकल ट्रेनिंग असेल तुमचं आलं, किंवा तुमचं काय असेल बरं, व्यवसाय शिक्षण असेल, हे थोडंसं ग्रामीण भागातलं वाटत नाही, परंतु यांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये केलेला आहे. आणि ह्या 29 विषयामध्ये बघा, म्हणजे हा अधिकार तुमचा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेला दिलेला आहे. त्यातील विषय बघा, तांत्रिक प्रशिक्षण आणि व्यवसाय शिक्षण, काय रे, प्राथमिक शिक्षण आणि काय म्हणा, मत्स्य व्यवसाय. वरीलपैकी सर्व प्रश्न कावर फ्रेम केलेला आहे, कारण मला या प्रश्ना थ्रू तुम्हाला एक माहिती द्यायची होती. कारण तुम्हाला हाच प्रश्न आला असता आयोगाला, तर तुम्ही पहिले काय इलिमिनेट केलं असतं रे, तांत्रिक आणि कोणतं प्रशिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, आणि तुम्ही उत्तर मला असं क आणि ट. माझ्यामध्ये पहिलाच पर्याय टाकलेला पण मी काय बरं, क आणि ट. कारण आयोग पण बऱ्यापैकी पहिला पर्याय जो मुलांना फसवतो तेच टाकलं जाऊ शकतं. तर तुम्ही इथेच फसले असेल, क आणि ट ला. याचं उत्तर आहे वरीलपैकी काय बरं, सर्व. अशा पद्धतीने आपण पेपर सेट केलेला आहे. असेच तुम्हाला पॉलिटीचे प्रश्न बघितले, इकॉनॉमीचे आपण काय व्हिडिओ टाकलेला आहे, हिस्ट्री जिओग्राफीचे, अशाच रीतीने आयोगाच्याच पॅटर्न पेपर सेट केलेला आहे, जेणेकरून तुमच्या प्रत्येक टॉपिकला आणि प्रत्येक काय बरं तुमची रिव्हिजन व्हावी प्रत्येक विषयाची, त्या हिशोबानेच पेपर आपण सेटअप केलेला आहे. ओके, आपण थांबू. धन्यवाद.